नमस्कार मित्रांनो. काल मी एक फेसबुकला एक सुंदर अशी पोस्ट बघितली आणि पोस्ट बघून माझं मन अक्षरशः थक्क झालं. आणि ती पोस्ट होती सन्माननीय आमदार रोहित पवार यांची. आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी एक सुंदर असा फोटो दिलेला आहे. त्या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे देखील आहे. आणि त्या दोघांची भेट ज्या रूममध्ये झाली, ती रूम खूप काही गोष्टी सांगून जाते. ती रूम आहे म्हणजे राजसाहेबांची अभ्यासिका, ज्या ठिकाणी ते पुस्तकं वाचतात, ज्या ठिकाणी चिंतन करतात, मनन करतात. आणि त्या रूममध्ये कमीत कमी साधारणतः एक 4 ते 5 जर पुस्तकं असावीत असा माझा अंदाज आहे. आणि सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रात झालेल्या राजकारण्यांपैकी राज ठाकरे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याला साहित्यावर प्रेम आहे. साहित्य काय असतं, साहित्याची ताकद काय असते हे माहिती आहे. आणि त्यामुळे रोहित पवार असं म्हणतात त्या पोस्टमध्ये की हा माणूस आपले विचार परखडपणे कसे मांडू शकतो याचं उत्तर म्हणजे राजसाहेबांचं असणारं साहित्यांवरचं प्रेम. आणि सध्या मी यशवंतराव चव्हाणांवरचं ऋणानुबंध पुस्तक वाचतोय. यशवंतराव चव्हाण सुद्धा हे असेच एक साहित्यप्रेमी होते. म्हणजे अर्थात सांगायचं झालं की बासी बेंद्र्यांनी शिवाजी महाराजांवर जे खंड लिहिलेत, ते खंड लिहिण्यापाठीमागची प्रेरणा ही यशवंतराव चव्हाणांची होती. पण सांगायचा मुद्दा हा की राजकारणी कसे असावेत, राजकारण्यांना साहित्यावर प्रेम असावं, राजकारणी साहित्यप्रेमी असावे. आणि त्याच नंतर त्या महाराष्ट्राला किंवा त्या राज्याला उत्तम दिशा ही मिळू शकत असते. आणि अर्थात तो फोटो मला खूप आवडला. आणि मला असं वाटतं की तो जो आदर्श आहे हा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी घेणं आजच्या कंडिशनला गरजेचं आहे. आणि आपण तेव्हाच खऱ्या अर्थानं मराठी भाषा किंवा भाषेचा गौरव हा साजरा करू शकतो. अर्थात ती पोस्ट मला प्रचंड आवडली आणि तुमच्या माहितीसाठी मी पोस्टची लिंकसुद्धा या ठिकाणी देतो आहे. जरूर ती पोस्ट बघा. धन्यवाद.